नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 30 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी प्रोफेशनल पद्धतीने कसं करायचं हे पाहिलेलं होतं। तर त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तेथे जाऊन नक्की बघा। राजाराणी कोचिंग स्टाईलमध्ये मी हा ब्लाउज शिवलेला आहे मैत्रिणींनो आणि याचं फिटिंग अगदी सुपर आलेलं आहे। त्याच्यामुळे इथे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। हा मी ब्लाउज कसा स्टिच केलेला आहे तर इथे बघा, मी तुम्हाला सर्वात अगोदर फ्रंट पार्ट स्टिच करून दाखवत आहे। तर इथे दोन्ही पार्ट मी समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत, बघू शकता उलट बाजूवरती। आता याच्या कडेकडेने आपण टीप मारून घेऊया। तर अगदी सुंदर फिनिशिंग मध्ये ब्लाउज हा बसलेला आहे मैत्रिणींनो। कटिंग जरी तुम्हाला अवघड वाटत असले याचं, तरी याचं एकदम प्रॉपर फिनिशिंग मध्ये याचं फिटिंग बसलेलं आहे। तर मी तर नक्कीच सांगेल की या पद्धतीने तुम्ही ब्लाउज आहे तो एकदा ट्राय करून बघा। तर बघा, आता मी हा कटोरीचा पार्ट आहे प्रिन्सेस कटचा, तो व्यवस्थित मेन फॅब्रिक वरती आता जोडून घेतला। आता ते एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण अस्तरच्या कडेकडेने व्यवस्थित कटिंग करून घेऊया। आता दुसरा पार्ट पण मी प्रिन्सेस कटचा इथे तयार करून घेते। अगदी कडेकडेने अस्तर वरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। परत एकदा मी डिटेल मध्ये मी तुम्हाला दुसऱ्या साइडचा याच पद्धतीने कटोरी प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तो मैत्रिणींनो मी तुम्हाला कटिंग आणि स्टिच करून दाखवणार आहे, म्हणजे अजून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। तर इथे बघा, आपले कटोरीचे पार्ट आहे ते अस्तरवरती जोडून झालेले आहेत। आता आपण त्याचा जो दुसरा पार्ट आहे तो आपण कटोरीचा जोडून घेऊया, साइड पार्ट। तर इथे बघा, मी या पद्धतीने आता सरळ बाजूवरती मी अस्तर ठेवलेला आहे मैत्रिणींनो, कारण की आपल्याला त्याला कॅनव्हास लावायचा आहे गळ्याला आणि ते आतल्या साइडला पलटवून घ्यायचं आहे। सरळ बाजूकडून उलट बाजूकडून हे पलटवून घेत असतो आपण, म्हणून मी ते सरळ बाजूवरती मेन फॅब्रिक वरती अस्तरवरती असं कॅनव्हास लावून घेतलेला आहे आणि त्याचा गळ्याचा शेप बघू शकता या पद्धतीने मी काढलेला आहे। तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे याचं कटिंग मी कसं केलेलं होतं। तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा। तर इथे बोटनेकचा शेप बघू शकता, खूप सुंदर आलेला आहे। त्याच्यावरती मी टिप मारून घेतली। आता त्याच्याकडेने 1.5 इंचाचं अंतर ठेवून आपण गळा आहे तो फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या कडेने असे कट्स मारून घ्यायचे असतात, म्हणजे आपला अगदी इझिली गळा आहे तो आतमध्ये टर्न होतो। तर बघू शकता, आता हे अस्तर आहे ते आपण आता आतल्या साइडला टर्न करून घेऊया उलट बाजूला। इथे आपला वेळही वाचणार आहे, बघू शकता मैत्रिणींनो। ब्लाउज स्टिच करताना अगदी फिनिशिंग मध्ये इथे आपलं गळ्याचं स्टिचिंग आहे ते करून होणार आहे दोन्ही साइडचं। तर इथे बघा, मी 1.5 इंचाचं अंतर सोडून अशी टीप मारून घेतलेली आहे। इथे तुम्ही कच्ची शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर ती शिलाई उसवू शकता आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, तरी देखील सुंदर फिनिशिंग येतं गळ्याला। तर आता मी इथे मधून पार्ट आहे तो कट केलेला आहे, कारण की आपल्या फ्रंट साइडला हुक्स येणार आहेत। तर आता अस्तरवरती कडेकडेने आता आपण टीप मारून घेऊया। दुसऱ्या साइडला पण मी सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित टीप मारून घेते। माझ्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो तुम्हाला अगदी परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीने घर बसल्या सर्व काही शिकायला मिळणार आहे। जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑल वर सेट करा, कारण असेच सोप्या पद्धतीने आणि अगदी प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला सर्व साइजचे ब्लाउज घर बसल्या शिकायला मिळणार आहेत। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल बटन आहे ते ऑल वर सेट करायला विसरू नका, कारण ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकते त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येणार आहे तुमच्या मोबाईल वरती। तर इथे बघा, साइड पार्ट आपला या पद्धतीने फिनिशिंग मध्ये इथे मी इथे तुम्हाला स्टिच करून दाखवलेला आहे। तर इथे पण टक्स द्यायचा असतो ते आपण नंतर बघूया, अगोदर आपण कटोरी जोडून घेऊया। तर इथे समोरासमोर अशी कटोरी आहे प्रिन्सेस कटची, ती मी ठेवलेली आहे। एक कटोरी मी तुम्हाला जोडून दाखवते कशी जोडायची असते ती। तर इथे आपण जो टक्स दिलेला होता उभा टक्स, तिथे दोन्ही पार्टला मी मार्किंग करून घेतलं आणि एक कट्स मारून घेतला, म्हणजे आपलं तिथे व्यवस्थित प्रॉपर ते दोन्ही टोकं मिळायला हवीत मैत्रिणींनो। तर इथे बघा, आता मी साइड पार्ट आहे तो कटोरीला अगोदर खालच्या साइडने जोडून घेत आहे या पद्धतीने। प्रत्येकाची प्रिन्सेस कट जोडण्याची ही पद्धत असते, कटोरी ती वेगळी असते। जर तुमचा कपडा कमी जास्त झाला, कटोरी कमी जास्त झाली, तर तुम्ही या पद्धतीने ट्राय करायचं आहे मैत्रिणींनो। एकदा वरून जोडायची किंवा एकदा खालून जोडायची, परफेक्टच येत असते, बघू शकता। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साइड पार्ट आहे तो अगोदर खालच्या साइडने मी जोडून व्यवस्थित बघा फिनिशिंग मध्ये आपला इथे पफ किती सुंदर आलेला आहे आणि कप्स न लावता एवढा फिनिशिंग मध्ये पफ येतो मैत्रिणींनो या कटिंग नुसार। तर मी तर 100% सांगेल की याच पद्धतीने तुम्ही सर्व प्रिन्सेस कटचे ब्लाउज आहेत ते स्टिच करा, कारण की नुसता कटोरी प्रिन्सेस कटचा शेप येऊन चालणार नाही, कारण तो छातीमध्ये सुंदर असा बसला पण पाहिजे मैत्रिणींनो। तर इथे बघा, आता मी त्याला डबल स्टिच करून घेते।
याची तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर मैत्रिणींनो तुम्हाला अगदी सहजरित्या जमणार आहे हा ब्लाऊज। तर इथे बघा एकदम सुंदर पफ आलेला आहे आपला, कुठेही कप्स न टाकता किती सुंदर उभारून इथे प्रिन्सेस कटचा पफ दिसत आहे। मग याच्यावरून तुम्ही विचार करू शकता आपला हा घातल्यानंतर ब्लाऊज किती फिनिशिंग मध्ये बसत असेल। तर इथे बघा एक पार्ट मी तुम्हाला इथे रेडी करून दाखवलेला आहे। आता दुसरा पार्ट पण सेम याच पद्धतीने कसा रेडी करायचा ते दाखवते। पद्धतीने आपला ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे। तर इथे बघा मैत्रिणींनो इथे हा टक्स द्यायचा असतो तो राहिलेला आहे। तर इथून 1 इंचाचं अंतर सोडायचं आणि त्याच्या पुढे बरोबर आपल्याला हा पाव इंचाचा टक्स द्यायचा आहे। याने अजूनच तुमचा पफ आहे तो सुंदर येतो मैत्रिणींनो। इथे मी तो टक्स आहे तो देऊन घेतला, तर तुम्हाला दाखवते बघू शकता। अगदी सुंदर आपला इथे ब्लाऊजला पफ आहे तो आलेला आहे। आतल्या साईडने व्यवस्थित फिनिशिंग मध्ये इस्त्री केल्यानंतर तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता। मी पुढे दाखवणार आहे मैत्रिणींनो। तर या पद्धतीने आपला हा पार्ट आहे तो अगदी परफेक्ट फिनिशिंग मध्ये मी रेडी करून दाखवलेला आहे। आतमध्ये बघू शकता आतल्या साईडने आपला पफचा आकार बघू शकता किती सुंदर आलेला आहे। एकदम सुंदर बसतो ब्लाऊज घातल्यानंतर, मी परत एकदा सांगत आहे मैत्रिणींनो। जरी हा कपडा असा ठेवला तरी उभारून कप्स आपला दिसत आहे। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे असा हा आपल्याला शिलाई आहे ते दुमडायचं आहे आणि नंतर मग प्रेस करायची आहे आपल्याला। बघू शकता दोन्ही साईडला असं फोल्ड करायचं आणि मग इस्त्री करायची आहे। तर कप्स न लावता पण आपला इथे किती सुंदर इथे प्रिन्सेस कटला पफ येतो बघू शकता। तर आता दुसरा पार्ट पण आपण रेडी करून घेऊया। तर इथे साईड पार्टला मी वरच्या साईडने जोडत आहे बघू शकता। मगाशी मी तुम्हाला खालच्या साईडने हा साईड पार्ट जोडून दाखवलेला होता कटोरीला, प्रिन्सेस कट कटोरीला। आता तो वरच्या साईडने जोडत आहोत आपण। या फिनिशिंग मध्ये तुम्हाला अगदी हळूवारपणे असा हा प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिच करायचा आहे। तर इथे पण पफ बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे या पद्धतीने। त्याला पण मी आता डबल शिलाई मारून घेते। व्यवस्थित फिनिशिंग मध्ये तुम्ही ब्लाउज स्टिच केला मैत्रिणींनो तर 100% तुम्हाला इथे तुमचं कस्टमर आहे ते वाढणार आहे। आणि स्वतःला जे ब्लाऊज घातल्यानंतर फिलिंग येतं ना की एकदम प्रॉपर फिटिंग मध्ये ब्लाऊज बसतो तेव्हा खूप छान वाटतं। त्याच्यामुळे मैत्रिणींनो या पद्धतीने नक्की एकदा ब्लाऊज ट्राय करा। एकदम परफेक्ट बसणार आहे तुमचा ब्लाऊज बघू शकता, आकार पण खूप सुंदर आलेला आहे आणि पफ पण बघू शकता खूप सुंदर येतो। तर आता याच्या समोरचा आपण टक्स आहे तो इथे मारून घेऊया। फ्रंट ओपन मी इथे ठेवलेला आहे मैत्रिणींनो, म्हणजे घालायला काढायला पण आपल्याला सोपा जातो अगदी। तर इथे बघा आपला हा दुसरा पार्ट पण मी तुम्हाला रेडी करून दाखवलेला आहे। तर दोन्ही पार्ट आपले अगदी फिनिशिंग मध्ये इथे फ्रंट पार्टचे तयार झालेले आहेत। आता प्रिन्सेस कट मध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट कसा जोडायचा याचा तर डाऊट क्लिअर झाला असेल तुमचा। तर या फिनिशिंग मध्ये आपला आता फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे, बघू शकता फायनल लुक तुम्ही। आता याला व्यवस्थित फिनिशिंग मध्ये हुक लूप पट्टी कशी लावायची हे पण मी पुढे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्हाला। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत चला, कारण की तुम्हाला भरपूर काही काही नवीन शिकायला मिळणार आहे मैत्रिणींनो। तर इथे बघा ही हुक पट्टी मी 1.25 इंचाची ते 1.5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि लूप पट्टी मी 3.5 इंचाची घेतलेली आहे। अगोदर हुक पट्टी आपण खालच्या साईडने सरळ बाजू करून खालच्या साईडला आपण उलट बाजूकडे जोडत असतो। तर इथे वरच्या साईडला मी गळ्याच्या इथे फोल्ड केलेले आहे आतल्या साईडने, कारण अगोदरच आपण इथे गळा फिनिशिंग करून घेतलेला आहे त्याच्यामुळे। आणि इथे सरळ खाली मी टीप मारून घेतली। तर आता ही हुक पट्टी सरळ बाजू करून उलट बाजूकडे आपल्याला संपूर्ण फोल्ड करायची असते। तर या पद्धतीने मी संपूर्ण ती फोल्ड करून घेतली आणि आता वरच्या साईडने आपल्याला ती व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे। या पद्धतीने बघू शकता टीप मारून घेतली आतल्या बाजूने। इथे बघू शकता वरच्या साईडने आपलं अगदी सुंदर फिनिशिंग आलेलं आहे आणि आतून पण खूप सुंदर फिनिशिंग आलेलं आहे। तर या पद्धतीने आपली हुक पट्टी लावून झालेली आहे। आता आपण लूप पट्टी कशी लावायची ते बघूया। लूप पट्टी असते ती उलट बाजूकडून सुलट बाजूकडे ते आपल्याला घ्यायची असते। तर इथे बघू शकता उलट ब्लाऊज ठेवलेला आहे मी। आता त्याच्यावरती या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड केलं मी, बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि आता 1.5 इंचाचं अंतर सोडायचं आपण स्टिचिंगच्या कटिंगच्या वेळी जेवढं सोडलेलं होतं तेवढं दाबत त्याला टिप मारून घ्यायची आहे। या पद्धतीने आता आपली
नखाच्या साहाय्याने पट्टी प्रेस करायची, वरच्या साईडने पण अगदी फिनिशिंग मध्ये दुमडायचं. खालच्या साईडला आपण कमरपट्टी लावणार आहे, त्याच्यामुळे खालच्या साईडने नाही दुमडलं तरी चालेल. तर अशी अर्धा इंचावरती अगोदर पट्टी फोल्ड करायची आणि नंतर मग या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. इथे बघू शकता, मी परत एकदा दाखवते. या पद्धतीने एकदा मी फोल्ड केली, मध्ये अर्धा इंचाचं अंतर राहायला हवं आणि नंतर मग परत एकदा फोल्ड करायची आहे आणि असं पाव इंचाची आपल्याला आता अंतर सोडून इथून 5 नंबरची टिप मारून घ्यायची असते. म्हणजे आपले हुक आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये घातल्यानंतर ऍडजस्ट होतात. तर ते वरच्या साईडला पण व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि नंतर मग तिथे मी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये टीप आहे ती कंटिन्यू करून घेतली. तर इथे बघा, आपण खालच्या साईडला कमरपट्टी लावून घेणार आहोत. तर इथे बघा, अगदी सुंदर फिनिशिंग मध्ये आपली इथे लूक पट्टी लावून तयार झालेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे हुक लूक पट्टी लावायची आणि या पद्धतीने एकावरती एक आपली ओव्हरलॅप झाल्यानंतर हा फ्रंट पार्टचा लुक आहे तो फायनल आपला या पद्धतीने दिसणार आहे. तर इथे मी सिंपल खालच्या साईडला आपण कमरपट्टी ज्या पद्धतीने लावतो बॅक साईडला तशीच लावायची आहे. तर आता इथे आपण बाहीचं कटिंग कसं केलेलं आहे, स्टिचिंग कसं केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे कारण की बाहीचं कटिंग बऱ्यापैकी सगळ्यांना जमतं. तर इथे बघा, या पद्धतीने क्रॉसमध्ये फ्रंट पार्ट आहे तो मुंड्याचा साईडचा असा ठेवून घ्यायचा आणि सरळ बाजूकडून अशी पाव इंचावरती टिप मारून घ्यायची. बऱ्याच मैत्रिणींची एकाच बाजूची बाही आहे ती तयार होते, त्यांच्यासाठी ही खास टिप्स आहे. बघू शकता, क्रॉस मार्किंग यायला हवं आपलं या पद्धतीने. तर इथे बाही आहे ती मी सरळ बाजूवरून आतल्या साईडला फोल्ड करत आता दाब शिलाई मारून घेत आहे. कडेकडेने ती फिनिशिंग करून घेते. तर बाहीचं कटिंग कसं केलेलं आहे बघू शकता. तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा. छोटीशी बाही असते तर या पद्धतीने तुम्हाला बाहीचं कटिंग करायचं असतं, म्हणजे आपलं काठीमध्ये जे शिलाई मार्जिन कमी पडतं ते बिलकुल कमी पडत नाही मैत्रिणींनो. ते दोन्ही स्लीव्ज मी रेडी करून घेतलेले आहेत बघू शकता आणि या पद्धतीने क्रॉस मार्किंग यायला हवं स्टिच झाल्यानंतर, म्हणजे आपली बाही एकदम परफेक्ट तयार झालेली आहे समजायचं. तर अगदी छोटीशी बाही आहे मैत्रिणींनो. अगदी सुंदर फिनिशिंग मध्ये आपले दोन्ही स्लीव्ज इथे तयार करून झालेले आहेत. आता आपण बॅक पार्ट कसा रेडी करायचा ते बघूया. तर इथे बघा, बॅक पार्टला पण आपण अगदी सिंपल सरळ बाजूकडून उलट बाजूकडे आपण टर्न करणार आहोत. त्याचा गळा बघू शकता. तर या पद्धतीने अस्तरवरती मी कॅनव्हास आहे ते व्यवस्थित गळा आहे त्याचा तो तयार करून घेतलेला आहे आणि सरळ बाजूकडून आता आपण ते आतल्या साईडला टर्न करणार आहोत. तर इथे बघा, बोटनेकचा शेपवरती मी शिलाई मारून घेतली आणि त्याच्या कडेने पाव इंचाचं अंतर सोडून असे कट्स मारून घेतले व्यवस्थित. तो कट करून या पद्धतीने मी कट्स मारून घेतले आणि आता सिंपल आतल्या साईडला आपल्याला तो टर्न करायचा आहे. इथे बघा, व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आपल्याला ते आतल्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही इस्त्री पण करू शकता, म्हणजे अगदी फिनिशिंग मध्ये आपल्या इथे स्टिचिंग पण रेडी होतं मैत्रिणींनो. तर इथे बघा, मी नखाच्या साहाय्याने प्रेस करत व्यवस्थित दाब शिलाई आहे ती देऊन घेतली. या पद्धतीने आता मेन अस्तरवरती आता कडेकडेने टीप मारून घेऊया आपण. तुम्हाला याच्यामध्ये मैत्रिणींनो काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला. तर आता अस्तरच्या कडेकडेने आता आपण मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया फिनिशिंग मध्ये. व्हिडिओ फास्ट असला जरी मैत्रिणींनो, जिथे समजून सांगायचं आहे तिथे मी व्हिडिओ स्लो केलेला आहे. तर इथे बघा, पाठीमागचा टक्स आहे तो थोडासा मोठा घ्यायचा आहे कारण की गळा आपला हा छोटा आहे आणि तुमचा गळा जर मोठा असेल तर पाठीमागचा टक्स आहे तो आपण छोटा घेतो. गळ्याच्या अनुसार हा टक्स घ्यायचा असतो. तर इथे बघा, या पद्धतीने मी टक्स आहे तो देऊन घेतला, म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर अगदी प्रॉपर फिटिंगला बसणार आहे पाठीमागच्या साईडने पण. तर बघू शकता, आपला हा बॅक पार्ट पण रेडी करून झालेला आहे अगदी प्रॉपर फिनिशिंग मध्ये. इथे बघू शकता, फ्रंट पार्ट आहे तो आपला अर्धा इंचाचा कमी पडलेला होता माझ्याकडून, स्टिचिंग मार्जिन घ्यायचं राहिलं होतं. तर तुम्ही आवर्जून अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन फ्रंट पार्टला एक्स्ट्राचं घेऊन चला, म्हणजे एकदम फिनिशिंग मध्ये आपला फ्रंट पार्ट आहे तो बसेल, कमी पडणार नाही. तर इथे बघा, मी बॅक पार्टला व्यवस्थित कमरपट्टी लावून घेतली आणि आता एकदम बरोबर मी कव्हर करून घेतलेलं आहे त्याचं फिटिंग, कारण की उंची कमी असल्यामुळे बरोबर त्या ताईंना बसलेला होता हा ब्लाऊज.
जर जास्त उंची असेल तर तो उंची कमी पडणार आहे मैत्रिणी, त्याच्यामुळे फ्रंट पार्टला फक्त अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची आहे तुम्हाला, बाकी कोणताच बदल याच्यात करायचा नाही. तर इथे बघा मी शोल्डरला शोल्डर जोडून घेतलं व्यवस्थित या पद्धतीने. तर इथे काही ब्लाऊज चुकणार नाही वगैरे काही नाहीये, कारण की उंची कमी असल्यामुळे मी ऍडजस्ट करून घेतलेलं होतं. तर बघा अगदी फिनिशिंग मध्ये मी इथे आता शोल्डर जोडून घेतलं. तर आता इथे बघा मेन पॉइंट बाहीच्या इथे तुम्हाला असं शोल्डरच्या इथे सरळ आर्महोल आहे तो कट करून घ्यायचा आहे. बऱ्याच मैत्रिणींना शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम असतो तो याच तुमच्या चुकीमुळे येत असतो, कारण की इथलं जर अंतर तुम्ही व्यवस्थित इक्वल कट नाही केलं तर तुमचा शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम आहे तो जास्त येतो. तर या पद्धतीने मेन पॉइंट इथे आपल्याला अशी सरळ पट्टीच्या सहाय्याने रेषा आखून तिथलं शोल्डर आहे ते कट करायचं आहे आणि आर्महोलचा राऊंड आहे तो अगदी कव्हर करून घ्यायचा आहे एकसारखा, बघू शकता. तर बाही जोडायच्या अगोदर तुम्हाला हे फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे शोल्डरच्या इथे आणि नंतर मग बाही जोडायची आहे. तर आता मुंड्याचा शेप बघू शकता तुम्ही किती सुंदर परफेक्ट दिसत आहे आपला. तर आता इथे काय करायचं आहे, शोल्डरच्या मधोमध आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. तर इथे बघा फ्रंट पार्ट व्यवस्थित चेक करायचा आहे बाहीचा, तो बरोबर यायला हवा आणि इथे मधोमध एक बाहीला कट्स द्यायचा आणि मध्यातून बाही जोडायला सुरुवात करायची आहे. तर अशी मध्यातून बाही अगोदर गोल गोल फिरवत चेक करायची दोन्ही साईडला बरोबर येत आहे की नाही, आणि कुठे कमी पडत असेल तर तिथे जॉईन द्यायचा आहे थोडासा, बघू शकता. पण मध्यातून बाही आपल्याला जोडायची आहे जोडताना, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एक बाही जोडून दाखवते इथे. तर मध्यापासून मी जोडायला सुरुवात केलेली आहे, बघू शकता. आता एका साईडची बाही जोडून झालेली आहे, तर दुसऱ्या साईडची बाही आहे ती आपल्याला या पद्धतीने जोडायची आहे. ब्लाऊज पलटून टाकायचा आहे आणि नंतर मग पाठीमागच्या साईडची आता बाही जोडत यायची आहे. तर बाही जोडायची ही अगदी परफेक्ट पद्धत आहे. या पद्धतीनेच तुम्हाला बाही आहे ती जोडायची आहे कोणत्याही ब्लाऊजची, म्हणजे बाहीला कुठेही घोळ आणि चुन्या येत नाही. तर बघू शकता दुसऱ्या साईडची पण मी तुम्हाला आता बाही दाखवते जोडून. तर इथे बघा बाहीचं पाठीमागच्या साईडने फिनिशिंग बघू शकता, एकदम सुंदर परफेक्ट बाही बसलेली आहे आपली. या पद्धतीने आपली छोटीशी बाही रेडी झालेली आहे. तर इथे दोन्ही बाही मी जोडून घेतलेल्या आहेत फिनिशिंग मध्ये, बघू शकता. आता आपण ब्लाऊजचं आहे फिटिंग आहे ते कसं करायचं ते बघूया. तर इथे दोन्ही टाकेच्या इथे मी व्यवस्थित पिनअप करून घेतलं, कारण की तिथला पॉईंट आहे तो आपला खालीवरती होतो बरेच मैत्रिणींचा. तर तिथे व्यवस्थित अगोदर पिनअप करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला कमरेच्या इथे पण पिनअप करून घ्यायचं. आता जेवढं काही तुमचं छातीचं आणि कमरेचं माप आहे ते या पद्धतीने टाकायचं आहे. बघू शकता मी ते 7.5 इंचावरती कमरेचं मार्किंग केलं आणि ते 9 इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलं छातीचा चौथा भाग. तसेच दंडघेर आता टाकायचा आहे जेवढा असेल तेवढा. तर इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं दंडघेराचं आणि आता इथे मी एकच शिलाई तुम्हाला फिटिंगची करून दाखवलेली आहे. नंतर 2 ते 3 शिलाई तुम्ही त्याच्या कडेने मारायची आहेत मैत्रिणींनो. तर इथे व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून मी तुम्हाला पटपट इथे सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने छातीचं पण मार्किंग केलं आणि कमरेचं पण मी मार्किंग करून घेतलं आणि दंडघेराचं पण मार्किंग केलं आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण आता आपण फिटिंग करून घेऊया. तर फिटिंगचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी मी टाकलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघा, कारण प्रत्येकाची वेगळी पद्धत असते मैत्रिणींनो ब्लाऊज फिटिंग करायची. तर इथे मी एक शिलाई मारून घेतलेली आहे, नंतर मी त्याच्याकडे 3 ते 4 शिलाई मारून घेतलेली आहे. इथे मी आतून बाहेरून फिटिंग केलेलं नाहीये मैत्रिणींनो, डायरेक्टली मी फिटिंग करून त्याला आतल्या साईडने ओव्हरलॅप करून घेत असते. त्याच्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि ब्लाऊज आहे तो माझा हा अर्जंट होता. तर इथे बघा काकेतला दोन्ही पॉईंट आहेत ते आपले अगदी इक्वल आलेले आहेत, कुठेही कमी पुढे मागे झालेले नाहीत. तर या फिनिशिंग मध्ये जर मैत्रिणींनो तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर एकदम परफेक्ट कस्टमरला बसतो मैत्रिणींनो. या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. तर इथे बघा अगदी मधोमध आपल्याला ही लुकपट्टी आहे ती त्याच्या पुढे घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हुकपट्टी ठेवायची, म्हणजे आपलं ब्लाऊज बघू शकता या पद्धतीने दिसते. ते व्यवस्थित पिनअप करून घेते मी आणि घातल्यानंतर एवढा कम्फर्टेबल हा ब्लाऊज बसलेला होता, कस्टमर पण खूप हॅपी झालेलं होतं मैत्रिणींनो. तर इथे बघू शकता मी सांगितलेल्या टिप्स प्रमाणे तुम्हाला ब्लाऊज आहे तो स्टिच करायचा आहे आणि कट करायचा आहे. तुम्ही एकदा स्वतःचा ब्लाऊज स्टिच करून बघा आणि नंतर मग कस्टमरचा ब्लाऊज स्टिच करू शकता जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर, पण नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा.
मी परत एकदा सांगत आहे, कारण की आपल्याला ब्लाऊजचं फिनिशिंग खूप डिपेंड करतं मैत्रिणींनो. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि प्लीज व्हिडिओला न विसरता एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.